नमस्कार, मी मंजुळ स्वागत करतो तुमच्या अजून एक नवीन ब्लॉगच्या व्हिडिओमध्ये. आज आपण आलो श्रीवर्धन समुद्रावर. ह्याचा पार्ट 2 एपिसोड आहे. पार्ट 1 ऑलरेडी चॅनलवर आहे, तर तुम्ही पाहू शकता. हा आपण पार्ट 2 शूट करत आहोत. तर आता आपण आलेलो आहोत सेकंड बीचवर श्रीवर्धनच्या. म्हणजे ते तर तुम्हाला भेटेल मॅपवर कसं यायचं. म्हणजे इथे आणि तिथे काय मोठा फरक नाहीये. इथे फक्त तुम्हाला एक्सरसाइज करायला इक्विपमेंट भेटतील आणि तिथे जे नाहीये तिथे स्टेज आहे. तो मी तुम्हाला ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. बाकी सगळे जे लाईट्स असतील बसायसाठी बेंचेस असतील दोन्ही बीच इंटरकनेक्टेड आहेत. पण आता तुम्ही कार घेऊन तुम्हाला यायचं आहे तर तुम्ही दोन्ही रस्ते वेगळे आहेत, येऊ शकता तुम्हाला जिथेही यायचं असेल तिथे. आणि या साईडला तुम्हाला खेकडा पाहायला मिळणार आणि त्या साईडला तुम्हाला खेकडा नाहीये. तिथे तुम्हाला वेगळी वस्तू पाहायला मिळते. ते तुम्हाला खेकडा पाहायला भेटेल, होडी पण पाहायला भेटेल. ते फुले पण तुम्ही ते पण देखील सुद्धा आपल्याला सेल्फी पॉईंट पाहायला भेटत आहे. आणि म्हणजे हा पूर्ण जो वॉकिंग स्ट्रीट आहे तो 3.5 किलोमीटरचा अंदाजे आहे. तर मी तुम्हाला ते पुढे होडी आहे ते पण दाखवणार आहे या ब्लॉग मध्ये. आणि हे जे बीच आहे ते तुम्हाला देखील कनेक्टेड आहे. या इथे 2 रिसॉर्ट देखील आपल्याला कनेक्टेड पाहायला मिळतात. तर ते पण तुम्ही सर्च करू शकता. मी प्लॅन करतोय व्हिडिओ त्या रिसॉर्ट बद्दल सुद्धा की आपण डायरेक्ट समुद्रावरच ते रिसॉर्टचा रस्ता डायरेक्ट तुम्ही समुद्रावर येऊ शकता असा देखील इथे रस्ता आहे. आणि बाकी तर काय मोठा फरक नाहीये दोघांमध्ये. आणि या साईडला तुम्हाला हेलिपॅड देखील पाहायला मिळणार आहे. तर दाखवतो तुम्हाला एक एक वस्तू या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच इंटरेस्टिंग कॉन्टेंटसाठी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आणि जे पण फिरायला येणार असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तर हा जो आहे तो समुद्रावर जायचा रस्ता आहे. इथून आपण थोडं पुढे गेल्यावर आपल्याला एक मैदान सुद्धा पाहायला मिळणार आहे. तो देखील तुम्हाला दाखवतो. तिथे खूप सारे प्रकारच्या मॅचेस आपल्याला पाहायला होतात म्हणजे तिथे मॅचेस. आणि जसं आपण हे बघा, हा जो मैदान आहे ना, इथे मॅचेस होत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे इथे क्रिकेटच्या मॅचेस त्याला पाहायला मिळतात. पण सध्या आता इथे कोणत्याही मॅच झाले नाही. तर आपण समुद्रावर आल्यानंतर हा जो आहे तो इकडचा एंट्री गेट तरीके आहे. इथे बघा, इथे आपल्याला खेकडा पॉइंट ह्याला म्हणतात. आणि हा जो कोंडा आहे तो गणपती विसर्जन करायला ठेवलेला आहे. आता आपण खेकड्याजवळ जाऊया. हा जो खेकडा जो बनवलेला आहे तो वेस्टने बनवलेला आहे. जो वेस्ट असतो म्हणजे भंगारनी बोलतात ना, तो बनवलेला आहे हा खेकडा. तर आपण थोडा अजून पुढे गेल्यानंतर हा जो वॉकिंग स्ट्रीटचा एरिया तो तुम्हाला सेम दिसेल मागच्या बीच सारखाच. काय मोठा फरक नाही याच्यामध्ये. आणि थोडा अजून पुढे गेल्यावर आपल्याला इथे एक्सरसाइजचं पण पाहायला मिळतं. इथे जिम इक्विपमेंट्स टाईप आहेत, म्हणजे सकाळ मॉर्निंग वॉक जे करायला येतात ते इथे एक्सरसाइज देखील करू शकतात. ते पण त्यांचे आनंद घेऊ शकतात. त्याच्यानंतर आपण थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे श्रीवर्धन लिहिलेलं आपल्याला इथे पाहायला मिळतं. इथे खूप लोक फोटोशूट करायला थांबतात. संध्याकाळच्या वेळावर इथे लाईट सुद्धा होते आणि हा खूप असं बघायला आकर्षित दिसतो. त्यामुळे आपण इथे फोटो देखील खूप चांगले काढू शकता. त्यानंतर आपण थोडीशी अजून पुढे गेल्यानंतर हा जो व्ह्यू आहे समुद्राचा तो देखील आपल्याला इथे पाहायला मिळतो. हे जे पत्थर आहेत ते त्यासाठी, कारण की वॉकिंग स्ट्रीटच्या इथे पाणी येऊ नये. तर आता 2-4 दिवसापहिले तर पाणी खूपच पुढे होतं, म्हणजे हे जे दगड आहेत यांच्या इथे पाणी होतं. तर आपण अजून थोडा पुढे गेल्यानंतर आपल्याला होडी देखील इथे पाहायला मिळणार आहे. हे जे होडी आहे ते पण आपल्याला इथे पाहायला मिळते. तर हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट देखील करा. असे मोर इंटरेस्टिंग व्हिडिओ मी चॅनलवर येत राहील. तुम्हाला श्रीवर्धनमधला कुठली इन्फॉर्मेशन पाहिजे, काय नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे ते देखील मला सांगा. मी त्याच्याबद्दल पण प्लॅन करतो.